त्या ठिकाणी पाण्याबद्दल बोलायच्या आणि प्रत्येकाचं एक मत होतं की ताई तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर जारमुक्त कन्नड करा. तर तो एक जारमुक्त कन्नड करण्याचा प्रयत्न मी आमदार झाल्याच्या नंतर माझ्या माध्यमातून केलेला आहे. आता अंबाडी प्रकल्पामधून एक नवीन पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती. ती पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मी थांबवली, कारण जुनी पाणी पुरवठासुद्धा आम्हाला अंबाडी धरणातूनच होत होता आणि आता परत नवीन पाणी पुरवठा योजना जर त्यांनी आम्हाला परत अंबाडी धरणातून दिलं असतं तर त्याच्यातून शहराला फार काही फरक पडला नसता. म्हणून मी आमदार झाल्याच्या नंतर आमचे पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील, त्यांच्याशी चर्चा केली, शासन दरबारी ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि मग आता आम्हाला टाकळी धरणातून ही एक पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि जवळपास ती मंजूर झालेली आहे. एक 2-3 दिवसामध्ये आम्ही शहराला गोड बातमी देणार होतो की आपल्या टाकळी धरणातून पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, परंतु मध्येच आचारसंहिता लागली आणि त्या कामाला त्या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे. तर लवकरच आम्ही ती पाणी पुरवठा योजना मंजूर करून एक शहराला जारमुक्त कन्नड शहर असं या ठिकाणी करणार आहे. सध्या